नमस्कार. श्रीकृष्ण एक चिंतन याचा हा दुसरा भाग आहे. श्रीकृष्णाचा मी म्हणजे तुमचा माझा सामान्य असा मी आहे. हा मी विवेक रूपातच माझ्यात आणि प्रत्येकात दडला आहे. विवेक म्हणजे ज्याला चांगले वाईट, योग्य अयोग्य कळते, वास्तवाचे भान असते, तो मनुष्य. असा विवेक प्रत्येक माणसामध्ये असतो. पण कोणामध्ये तो दुबळा असतो तर कोणामध्ये तो सशक्त सबल असा असतो. अशा सशक्त माणसाला विवेकी म्हटले जाते. ज्याचा त्याचा प्रत्येकाचा हा विवेक जर शक्तिमान झाला तर या जगात कसलाच प्रश्न राहणार नाही. लोकांमध्ये विवेकाचे साम्राज्य स्थापन होईल, जेणेकरून लोकांच्या सर्वच गरजा आणि प्रेरणा पूर्णत्वाला जातील. या विवेकाला मोठे केले पाहिजे. त्यासाठीच शिक्षण असते. शिक्षण म्हणजे प्रत्येक माणसातील सहज प्रवृत्ती स्वरूप मी आणि वास्तव मी, त्याचबरोबर आदर्श मी, या तिन्ही घटकांमध्ये एक संघता निर्माण करणे आणि वास्तव मी घडवणे, त्यास सशक्त करणे, यालाच आपण संस्कार संपन्न विवेकी व्यक्ती बनवणे असे म्हणू शकतो. येथे विवेक म्हणजे सहज प्रवृत्ती आणि आदर्श मी यांच्यात मेळ घालणारा वास्तव असा मी होय. श्रीकृष्ण हे पात्र असे होते, असे त्याच्या एकंदर चरित्रावरून लक्षात येते. सिग्मंड फ्राईडने प्रत्येक व्यक्तीत असे 3 प्रकारचे मी असतात असे सांगितले आहे. त्याच्या या म्हणण्यातून हाच आशय व्यक्त झाला आहे. कुरुक्षेत्र, कौरव हे सर्व आपल्यातच असतात. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला लढण्यासाठी प्रवृत्त करतो. हा लढा, संघर्ष स्वतःशीच आणि स्वतःतील सहज प्रवृत्ती, प्राणीवृत्तीशी आहे. तेच तर गौरव आहेत. तसेच हा लढा आदर्श मीशीही आहे. उदाहरणार्थ, महाभारतामध्ये पितामह भीष्म, गुरु द्रोण हे आदर्श होते. त्यांच्याशी लढणे म्हणजे त्यांना नियंत्रणात ठेवणे. पण हे नियंत्रण सहज असले पाहिजे. दोन्ही टोके टाळणे आणि त्यांच्यात अन्वय साधणे ही एक कला, कर्मसु कौशल्यम असा हा योग आहे. त्यासाठीच साधना सांगितली जाते. त्यातूनच कर्म, भक्ती, ज्ञान असे मार्ग सांगितले गेले. कुठल्याही मार्गाने मीशी अनुसंधान साधता येते, म्हणजे मी स्वरूप उकलता येते. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने मी रूपी श्रीकृष्णाशी साधलेला हा सहज असा संवाद आहे. त्याच्याजवळ जाण्याचा हा एक मार्ग ठरावा. धन्यवाद.